पुण्य आहे. अजून तुमच्या वंशात असाच देशसेवक जन्माला यावा ही विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या या गुणगौरवाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. माझ्या शुद्धांतकरणाने एका मुजराई करेल, सार्थ अभिमानाने तुमच्या या कर्तव्याला मुजरा सुद्धा करेल. कारण देशसेवक हा किती मोठा असतो याच्यासाठी फार मोठं सूत्र आहे. कधीतरी एखाद्या योग आल्याच्या नंतर एखाद्या कीर्तनात सांगेल, श्रीमद भागवतात सांगेल आणि तितकीच क्लिप नागरे सरांच्या मार्फत आमच्या जिजांच्या मार्फत तुम्हाला पाठवून देईल. विठाला विठाला उपस्थित बसलेली श्रोते जनार्दन तुम्हाला प्रणाम करतोय. याच्याकरता प्रणाम करतो तुम्हाला. दुकान किती जरी कोटीचं असेल तर त्याचा देव आहे गिराईक आणि वक्त्याचा देव आहे श्रोता. 700 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी कथा कीर्तनातल्या श्रोत्याला शंकर उपमा दिली. पण तो बसला पण तसा शिस्तीत पाहिजे. पण हे पण लक्षात ठेवा, तुमच्यामुळे आम्ही बरं दिसत असतो. तुम्ही जर पुढे नाही बसलो तर आम्ही कोणाला सांगू. एवढे लोक पुढे आहेत म्हणून पक्कत वाजित आहे. तू पपेच माय पैसे वाजित आहे तुझा. आता एवढी लोक पुढे आहेत म्हणून यायनं चाल रंगिली. पपेच माय पुढे म्हणा बरं म्हणा चाल. ती म्हणून याला डागायला न्या. हो हे येडं झालं, याला डागायला न्या. हा म्हणजे मृदंगाचार्याचा असेल, गुणीजनाचा असेल, कीर्तनकाराचा देव. तुम्ही श्रोते आहात. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. उपस्थित गायन क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न कैलास महाराज आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. म्हणजे गणेशजी महाराज जटाळे त्यांनाही प्रणाम करतो. बाजूच्या हरिभक्तीपरायण धनंजय महाराज देशमुख आहेत, त्यांनाही प्रणाम करतो. सोपान महाराज त्यांनाही प्रणाम करतो. म्हणजे गंगू काका शिरवळकर फडातले बंडू महाराज आहेत. आनंद वाटला मगाशी ते बैठकीत आले, भेट घेतली. आनंद का भरत बुवा, अशा काही परंपरा आहेत, त्या परंपरेमुळे आपण परमार्थात आलोत. आजही अशी परंपरा आहे. तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये कडकड 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 तापलेलं ऊन असताना अंगात शर्ट न घालता जेवायला बसावं लागतंय. काय कडकडीत परंपरा असते त्या. तुम्ही नाव सांगितलं बुवा बंडू बुवा, आनंद वाटला त्या परंपरेला. मी 15 मध्ये चालतोय, बघतोय रस्त्याने पंक्ती बसल्याच्या नंतर दुपारच्या वेळेला. अशा परंपरा आहेत. त्यांनाही प्रणाम. मोठे तरुण सानिध्यात घेऊन ते मोठा सप्ताह करतात. त्याही गोष्टीला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचे साधक हे विद्यार्थी आहेत संस्थेचे. भविष्यातले गिरगावकरासारखे मेल्यावर उद्या हेच कीर्तनकार आहेत. कोणी सांभाळायचा परमार्थ, त्यांना सुद्धा प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीम वाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड साऊंड सिस्टीम छान आहे, छान छान. विनेकरी असतील, सोबदार असतील, तुम्हालाही प्रणाम करतो. काय त्यांचा महिमा वारंवार. किती महिमा संतांचा मोठा आहे. खरं तर आज नुसते चोखोबाराय बोलावं, पण बोलेल शेवटी बोलेल. सुरुवात तिथून करू. कशाला शेवटी बोलायचं. जे गावी केला वास ते ठाई नसावे. हो, एका माणसानं चांगलं घर किरायाने दिलं, कुठेही भितडाला खिळे ठोकले. त्याने दिवाळीच्या आदल्या दिवशीच काढून दिलं. आमच्या घरात राहायचं नाही. आज म्हणलं पगार तू द्यायलोच ना महिना. नाही म्हणले महिना द्यायले, पण कुठे खिळे ठोकायले. आज आपण कोणाच्या घरात येत? मेवना राजाच्या घरात येत. हो, चोखोबारायच्या घरात येत. एक सांगू तुम्हाला, तुम्ही किती मोठे आहात, किती मोठे आहात. माझ्या राजांनो, या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेला. हो नागरे सर, तुमच्या प्रांतातल्या गाईचं दूध कर्म मेळा पेले. म्हणून मला असं वाटतं गाई सांभाळायचा उद्देश पाचपूर बाबांनी त्याच्यामुळेच घेतला असा. काय त्यांचा महिमा सांगतोय. सोमवारच्या नंतर कोणता वार येतोय? मंगळवार. मंगळवारची द्वादश आलती बुवा. मंगळवारची द्वादश आलती. एकादशी सोमवारची होती. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही कैलास बुवा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी, ती एकादशी सोमवारी. विमान उतरलं खाली. कोण कोण उतरलं विमानातून?
सुरनर किन्नर नारद तुम्बर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुम्बर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर सगळे उतरले. भगवान शिवजी उतरले आई साहेबा सगट, पार्वती मातेसह. ब्रह्मदेव आले सावित्री मातेसह. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस. ती सोमवारची एकादशी आणि 4 वाजता विमान उतरले. त्याच्यानंतर गाई 2 तासाला गावात येतात. त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. गोरजायम प्राताय आद्य कालानास्तितम एतादिष्टितम लोकत्रयाय जायते खिल मने नैवम गिरगावकर लिखितम. गोरज मुहूर्ताच्या अगोदर 2 तासानं विमान उतरले. गोरज मुहूर्त कसं, गायी घरी यायच्या वेळेला लग्न लावल्या जाते, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. एखाद्या नालायकाची वाट पाहूस तर लग्न लांबवल्या जातं, त्याला हलकट लग्न म्हणतात. विठाला विमानं उतरली. त्या काळात लोक आश्चर्यचकित झाली. विमानं उतरली, विमानं उतरली. चंद्रभागेची स्नान आटपली. शिवजी रोज सकाळी पंढरपूरला येत होते, पण आज पुन्हा 4 वाजता आलेत. रोज सकाळी यायचे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी येतात, पण आज 4 वाजता आलेत ना मालक. महाराज विटेवरचे मालक सुद्धा आश्चर्यचकित झालेत. क्या शिवजी पुन्हा आलेत? पुन्हा शिवाय आई साहेबांना घेऊन आलेत. जगाची आई गिरिजा माता पार्वती आई साहेबाला परत व्हा. पंढरीतल्या मालकाने विचार केला, ब्रह्मदेव सुद्धा आलेत. देवता सर्वच येत होत्या. सुरवराची दाटी उभे जोडून हात. हो बरे, कुठून हात जोडीत होते? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काय सर्व सुरवर म्हणले की सगळे आले, त्याच्यात पूर्ण आले, पूर्ण सुरवर. पण पुन्हा आलेत ना, शंका ही ना, डबल आलेत ना. कारण काय? मालक वरनं खाली उतरले, स्वागत केलं सगळ्यांचं. आई साहेबांची घालमेल झाली. काय करावं लागतं स्वयंपाकाला? काय नाही, काय नाही, काय नाही. फराळाची व्यवस्था काय? भगवान लगेच आवाज देतात, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा. जी मालक, जी. फराळाची व्यवस्था करा, शिवजी आलेत. गिरिजा काकी पुढे गेल्या, सावित्री काकी पुढे गेल्या. आवाज दिला, ताई थांबा, आम्ही पण करू लागतो. भगवान शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला, फराळ इथं नाही करायची, चोखोवरायच्या घरी करायचे. चोखोवरायच्या घरी. चोखोवरायला माहित नाही आपल्या इथं शिवजी येणार आहेत, ब्रह्मदेव येणार आहेत, मालक येणार आहेत. वरुणाला पाठीलं, वरुणा तुला जाऊन सडा टाकावा लागतोय. आणि वरून चोखोवरायच्या दारात सडा टाकीत होता. वरून 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 सडा टाकायचा चोखोवरायच्या दारात. तो वेगी धावला वरून घेऊन भोगावतीचे जीवन, घेऊन भोगावतीचे जीवन. तो वेगी धावला रे वरून. भोगावती 2 आहेत. एक भोगावती रसातळात आणि एक स्वर्गात. अमरपुरीच्या बाजूला गणेश एक भोगावती आहे. त्या भोगावतीचं पाणी वरुणाने आणलंय आणि सडा टाकला. वायू रे सुवेगे धावला. या जन्म केर लोटिता पाल्हाळला. वारं झाडू लागलं. भरत प्रक्रिया किती गोड होती पान. आधी पाणी शिपळले पोपटा उडू नये म्हणून. शिकलेले लोक असतील का नागरे सर त्या काळात. पण धूळ उडू नये म्हणून आधी सडा टाकला मग झाडून काढाय. बुवारीकडे ऐकून इथे येतो मी. ते तुमच्या टोपीमुळे मागच्या दिसत नाही. लवकर आलं पाहिजे. शेवटच्या मंगलाष्टाला आलं की सगळं इचकून जातं. विठाला विठाला.
गजानन महाराज आले, भिवगावकर सेवक आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबारायचे ते. सगळी स्वच्छता झाली आणि वरुणाने येऊन सांगितलं, प्रभू जागा निर्मळ झाली. सगळ्या देवता गेल्या. काय नव्हतं हो बसायला, काय नव्हतं बसायला. सगळीजण खाली बसले. बोरीच्या झाडाच्या बुंत्याला कवटाळलं. ढास 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 तुकोबा रडत होते. माझ्या घरी शिवजीनं खाली बसावं, ब्रह्मदेवाने खाली बसावं. कोण ब्रह्मदेव? हाडा मासाचा कुंभार. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याच्याकडे त्याला ब्रह्मदेव म्हणतात. कुलाल हाडाचा बाप चाडाचा, कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे, अखंड मडके घडतो रे. वासरू मला कुठं गाता येते? तुमच्यासारख्या पुढे आम्ही गावा, तुमच्यासारख्या गायक लोक पुढे आम्ही गाणं म्हणजे झाडून काढणार नाही, आडत दुकानदाराला शिकीन. आम्ही काय पाहतो तुमच्या पुढे मी झाडवण्याचे इतके किमतीचं नाही, इतके तुमचे स्वर चांगले. रडू लागल्याचं खबर आहे. बसली सगळेजण. भगवंतानं शिवजीच्या कानात सांगितलं, फराळाची काय अवस्था आहे? करून आलोत म्हणे आम्ही. सुरू झाला जागर. पकवादाला कोण होतं? भरतराजे. इंद्र होता, इंद्र होता. इंद्र इंद्र पकवाद वाजायला याला जरा घमेंडात आलता, जरा भूषणात आलता. त्याला वाटलं मी अमरपुरीचा राजा आहे, 33 कोटी देवाचा राजा. 222 दिवे होते त्याच्या गाडीला. आपल्याकडे मंत्र्याला एक एकच होता पहिला, आणि त्याचा भरोसा नसतो कोण्या वर्षी निघन म्हणून. पण पुण्य संपेपर्यंत इंद्राचा दिवा कोणी काढला नाही. 222 दिवे नागरे सरजीजा, 222 दिवे एकट्याला. आणि त्या माणसाला पकवत वाजायला बोलिले. शिवजी म्हणले बसा रथात, इमानात बसा. ते जरा भुसकटात आलं. कोणाही कीर्तन करायच्या पकवत कीर्तनात उल्हासानं पकवत वाजणार. मला काही चोंबाळून तुमच्याकडून घ्यायचं नाही. मला मग जदा कागद दिले मालकानं, लय काय कायचं तोंड पाहून वाजिनार. वा वा, तुला यम असा हानीन सुंबळ्या, तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. त्या बापाची जागिरी का परमार्थ? हा, चला. येत नव्हता इंद्र. आठवण काय करून दिली शिवजीनं? इंद्रा जराशी लाज वाटली पाहिजे तुला, लाज. 222 पद आहेत मंत्र्याचे, 222 पद. एवढ्या मंत्र्याची लाज काढायला ऐक कोणाची मायवेली? सांगितलं तुला लाज वाटली पाहिजे इंद्रा, लाज. 124 यज्ञ करून अमृत शुद्ध होत नाही इंद्रा, आणि 2 मिनिटात चोखोबऱ्याने अमृत शुद्ध केलंय. त्याच्या घरी एकादशीचा जागर आहे. चल. अमरपुरी पासून पंढरपुरापर्यंत चंद्रभागेत आंघोळ करूस तर इंद्र रडत होता. आज उपकाराची फेड करायची वेळ आली, आज उपकाराची फेड करायची वेळ आली. म्हणून 222 फौजी ज्याच्या गाडीला दिवे, 233 कोटी देवाचा राजा. कोणते कोणते पद सांग? 2 पद. एक पद इंद्राकडे असे, बाळ्या कोण्या दिवशी मारायचा त्यानं सही केल्याशिवाय यम मारितच नाही, हे पद त्याच्याकडे. कोण्या भागात किती पाऊस पाडायचा त्यानं सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. साधे पद आहेत का? अशी 222 पद. रडत आले, रडत खाली रडत. पकवाद लय मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का पकवाद? आमचा मित्र पकवादाला लाकूड म्हणला, त्याचं धुपणच निघलं. इतकं धुपण निघलं की शेजाऱ्याचे डोळे आंधळे झाले. याला लाकूड कसं म्हणता तुम्ही? शंकर बापू आपेगावकर, पद्मश्री पुरस्कार भेटलेली व्यक्ती. आता तुम्हाला बॅग येत 80-80 हजाराच्या. पण बापू ज्या वेळेला अमेरिकेत पकवाद घेऊन गेले त्यावेळेला एक धोत्राचा अर्धा तुकडा केला आणि धोत्रात बांधून विमानात पकवाद नेला. काय मोठा आहे पकवाद. तुम्ही आमदार झाले असते तरी तालुक्यात किंमत, कलेक्टर झाले असते तर जिल्ह्यात किंमत. हा पकवाद विदेशात वाजिला तरी तिथं भरतची किंमत. इतका मोठा पकवाद आहे, इतका मोठा पकवाद आहे.
आपण याच्यामुळे मोठे आहेत बरं बुवा. तुम्ही कुठेही स्वर काढा, विदेशात काढा, तरी तुमच्या स्वराला तिथे किंमत आहे. याच्यामुळे किंमत आहे. इंद्र पक्वाद वाजायला आले. नारद स्वतः विना घेऊन बसलेत. महाराज भजन क्षेत्रातलं 2 नंबरचं अनन्यसाधारण महत्व देवर्षी नारद होते. भजन 1 नंबरचं केलं शिवजीने. आणि या शिवजीच्या पाठीमागे मुद्देसूद भजन म्हणण्याचा जर स्वराचा ताल कोणाला असेल तर ते फक्त नारदाला होतं. हो. आणि तिसरा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तुंबर. नारद तुंबर. आणि शेवटी नाव आलं शंकराचं. सांब गायन करी रे नारद तुंबर, सांब गायन करी. शिवजीचं नाव तिसरा, खरं तर भजन तिथूनच म्हणता का भजन करी महादेव. भजन